सागर वनखंडे यांचा वाढदिवस साजरा. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथील कृष्णा घाटावर आज होड्यांच्या शर्यती झाल्या. यामध्ये 10 जणांनी सहभाग घेतला होता. सांगलीवाडी, इचलकरंजी, कवठेपिरान, समडोळी, कसबे, डिग्रज, कवठेसार येथील संघाने भाग घेतला होता. या शर्यती पाहण्यासाठी अनेक शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीस कृष्णा नदीची पूजा अर्चा व आरती करून नारळ फोडण्यात आला. त्यानंतर निशाण दाखवून सोडण्यात आल्या. शिवसेना नेते मोहन वनखंडे सर व शिवसेना माजी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या सोडण्यात आल्या. सुरुवातीस अत्यंत चुरशीचा असा सामना पाहण्यास मिळाला, परंतु प्रथम क्रमांकाची वरद विनायक इचलकरंजी ही होडी सुरुवातीपासूनच प्रथम क्रमांकावर होती, तर बाकीच्या होड्यांमध्ये अत्यंत चुरशीची चालू होती. 2 नंबरमध्ये कवठेसार तर 3 नंबरमध्ये तरुण मराठा असा सामना दिसून येत होता. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये तरुण मराठा ही होडी 2 क्रमांकावर आली व 3ऱ्या क्रमांकावर कवठेसार ही होडी गेली. हा सामना काळजाचा ठेका चुकी होणार असा झाला. यामध्ये पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्रताप जामदार, दीपक हरगुडे, दीपक पाटील, भारत बर्गे, अमोल बोळास तसेच त्यांचे सहकारी यांनी पार पाडले. या कार्यक्रमासाठी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी नगरसेवक किशोरदादा जामदार, हरिदास पाटील, विशालसिंह राजपूत, सागरदादा वनखंडे, प्राध्यापक मोहन वनखंडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. बक्षीस वितरण ही लगेच झाला. त्यांची जे टीम आहे पंच कमिटीची तो जो निर्णय सांगतायत, म्हणजे विशेषतः सुरुवात व्यवस्थित झाली की जीवन चांगला होतो. त्यामुळे आपण ब्रिज खाली ज्या दोऱ्या लावलेल्या आहेत, जो नंबर दिलेला आहे, त्या दोऱ्याला स्पर्श केल्याशिवाय आणि सूचना दिल्याशिवाय कोणी सुरुवात करू नका. अन्यथा सुरुवातीच्या वेळेला नाही मागे या असं म्हणायला सुरुवात झाली की मनात लोकांचा आमच्या उत्साह निघून जातो. त्यामुळे आपण सर्वांनी नियम पाळावेत. त्या हारणं तुम्ही खेळायला तुम्हाला माहिती असला एवढा विशेष महत्त्व नाहीये, पण आपण एक या मिरजमध्ये आपण जी चालू केलेली होळीची परंपरा व्यवस्थित चालू करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं. मी कृष्णाबाईंची निवडीला इच्छा व्यक्त केली. अशी ताकद शेवटी आमच्याशी देईल. नक्कीच पुढच्या वर्षापासून किंवा हरकत जरा आपलं सहकार्य मिळालं तर या वर्षीपासूनच एक 3 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा कृष्णाई महोत्सव याच ठिकाणी भरवण्याचा आम्ही मनोदय व्यक्त करतोय. शिवसेनेच्या वतीने आम्ही हा इथं किमान 3 दिवस एक कृष्णाबाईंचा महोत्सव, इथं विविध कार्यक्रम, विविध आपण जे सांगितलं तुम्ही आयोजित करतात, थोडा मोठा होईल की नाही माहीत नाही, पण नक्की सांगली ज्या धर्तीवर मिरजमध्ये हा कृष्णाबाई महोत्सव आम्ही आयोजित करण्याचा प्लॅन करतोय. पुन्हा एकदा माझे सगळे सहकारी मित्र, राजकारणाचे सगळे माझे दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहेत. सागरला आशीर्वाद देण्यासाठी इथं आणि घोड्याच्या शर्यती पाहण्यासाठी उपस्थित आहेत. आज पहिला प्रयत्न आमचे जे जोशी गुरुजी सांगलीहून इथं आलेले आहेत, महेंद्रभाऊ चंडाळेच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना मान करणं अशी ती कृष्णामाई पुत्र किंवा गंगामाई पुत्राची त्याच्या पदवी आहे. तुळशीचा संरक्षण घाटाच्या समोर युवा शक्ती बोट क्लब. चला बाबा आपण आता विश्रांती घ्या. सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला जर भाग आणि सहभाग घ्यायचा असेल समोर अत्यंत तुळशीचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा मैक थांबवा. दुसरा मैक झालेला आहे. दुसरा या ठिकाणी स्पर्धेला बाई म्हणतो. समोर उभे असणारी मंडळी जरा खाली बसून घ्या. तो ताई खाली बसा, जरा मान्यवरांना पाठीमागून दिसत नाही. समोर स्टेजच्या समोरची खाली बसा दिसतंय. खाली बसून सर्व खाली बसा. ताई दादा मार्तंडेश्वराच्या आशीर्वादाने कृष्णाघाट आणि मिरज नगरीचा अचूक असे एक नाचा कृष्णाघाट असा सुद्धा आपण या ठिकाणी पाहतो. सागरदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पाहतो. पूर्ण करून कवठेसार तरुण मराठा मंडळ, कसबे, डिग्रज अशा नामवंत होड्यांच्या संघाने आज सहभाग घेतलेला सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या होड्यांच्या शर्यती आपण पाहतो. क्रमांक 4 आहे तरुण मराठा बोट क्लब. घाटाच्या समोर क्रमांक 2च्या फेरीला मार्गक्रमण ह्या 3ही होड्या करत आहेत. आपापली ताकद आजमावण्याचा प्रत्येक जण आपापला प्रयत्न करत असतो.
नवल भार झालं आणि होऱ्यांच्या शर्यतीला नव चैतन्य उभं झालं. आदरणीय सांगली जिल्हा प्रमुख भाऊंना विनंती, आपण स्टेजवरती यावं. या भाऊ यावरती या. आदरणीय सर्वच मान्यवरांना विनंती, आपण विचारपीठावरती यावं, स्टेजवरती यावं. दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी आता दिसते आहे. घाटाच्या समोर या दोन्ही घोडे तरुण मराठा आणि साथीदार घाटाच्या समोर सदस्य या ठिकाणी स्टेजवरती आलेले. युवा शक्ती बोट क्लबचे एका जोरदार टाळ्यामध्ये आपण स्वागत करूया. युवा शक्ती बोट क्लब आदरणीय मोहन पैलवान आपण या, आदरणीय साहेब या, आदरणीय आपण दादा या समोर या क्लब आपला सन्मान होतोय. सरांना विनंती आहे, सागरदादा विनंती मान्यवरांच्या शिवस्ते अधिकारी द्वितीय क्रमांकाचं आदरणीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रमुख गाडगे साहेब, रंगरावजी समताय, सर्व मान्यवर या सर्वच वरद हस्ताची ताकद आणि विनायकाचा आशीर्वाद असं वरद विनायक प्रथम क्रमांकाचे विनायक आपल्या फोन मध्ये फोटो महापालिकेचे शिवसेनेचे पहिले नगरसेवक सागरदादा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा बोट रेसिंगच्या स्पर्धा इथं आयोजित केलेल्या होत्या. या स्पर्धेमध्ये 10 बोटींनी सहभाग घेतला होता आणि हे 5वं वर्ष मिरजकर नागरिकांनी असा प्रचंड गर्दी केली होती, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. या बोट क्लबमध्ये ज्या स्पर्धांनी भाग घेतला त्यांचं खरं मनापासून मी इथं अभिनंदन करतोय. आणि या बोट स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी सांगलवाडीचे आमचे मार्गदर्शक प्रतापदादा जामदार आणि त्यांची सगळी टीम यांचं खरं विशेषतः मी समाज यांना त्यांचं अभिनंदन करेन की त्यांच्या सहकार्यामुळे ह्या एवढ्या व्यवस्थितपणे पार पडत आहेत. कृष्णा घाटवरील हे सर्व इथले जे मंडळ आहेत, माझे कार्यकर्ते मित्र आहेत, त्यांनी सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं. त्यामुळे या अथांग अशा वाहणाऱ्या या कृष्णामाईच्या काठी निर्विघ्नपणे गेली 5 वर्ष या स्पर्धा आपण करतोय आणि त्याला उदंड असा प्रतिसाद मिरजकर आणि शिरोळकर नागरिक देत आहेत. त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन. अशाच या स्पर्धा इथं दरवर्षी सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित करू आणि नक्की आम्ही भविष्यामध्ये या नदीकाठी असणारा हा मोठा सुंदर असणारा निसर्गरम्य हा जो घाट पाहतोय, या घाटावरती आणि इथं असणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिरामध्ये नक्कीच कृष्णामाई महोत्सव लवकरच चालू करण्याचा आम्ही इथं निश्चय करतोय की किमान 3 दिवस एक इथं धार्मिक वातावरण या कृष्णामाईच्या नदीच्या काठी सर्व इथल्या भाविकांना एक भक्ती रस आपल्याला घेता येईल अशा पद्धतीचं नियोजन करतोय. पुन्हा एकदा सर्व माझे पत्रकार बांधव, माझे सगळे असणारे कार्यकर्ते, टीम सागरच्या बरोबर काम करणारी त्या सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करेन. या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्याने सहकार्य केलं सर्वांचं अभिनंदन करून मी थांबेल. धन्यवाद.